कवी समूळ तरली ते नाम वाचे वसो तो पद भरी देवराया करी कृपेची छाया आमावरी करी कृपेची छाया श्रीदत्तराया सायकराया श्रीदत्तराया सायकराया करी कृपेची छाया आमावरी करी कृपेची छाया आमावरी हरी कृपेची छाया अनेक अनेक जन्मी आलो फिरुनी अनेक जन्मी आलो फिरुनी अनेक जन्मी आलो फिरुनी परिणाम ओळख तुझी अजूनी परिणाम ओळख अजून तुझी कृपेचा सागर असुनी दर्शना आम्हाला
करतो की आपण लवकरात लवकर यावं करावं. आपल्या गाद्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आपण इकडे तिकडे न बसता आपल्या गादीवर बसावं अशी आपल्याला विनंती करतो. संत मंडळी तसा भिकारी कपूर काही वेळातच बाबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. मंडळी बाहेर असलेल्या मंडळींना तथा गावातील या सभागृहात कृपया कोणी चपला आणण्याचा प्रयत्न करू नका अशी मी आपणाला विनंती करतो. अवघ्या काही क्षणातच आपण इकडे तिकडे बसले असाल इकडे तिकडे असाल आपणा सर्वांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर इकडे यावं. दंडवत प्रणाम. मांगरोळी पेठेतील संपूर्ण या परिवाराचं अन्नदान परमेश्वर त्यांना आयुष्य चांगलं प्रदान करू अशी क्षमा वारंवार त्यांच्याकडून करून घेऊ अशी देवाला प्रार्थना करतो. अवघ्या काही वेळातच आपल्या ह्या देवेंद्र शेळके लवकरात लवकर बाबांना या ठिकाणी घेऊन यावं अशी आपल्याला विनंती करतो. मालुताई पांडव आपल्या निवासस्थानी परमपूजने परम महंत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा गेलेले आहेत. त्या ठिकाणी 1-2 महिला पाठवून त्या ठिकाणी पाणी वगैरे देण्याकरता आपण त्या ठिकाणी जावं अशी आपल्याला विनंती करतो. कोणाला तरी पाठवावं अशी आपल्याला विनंती करतो. हां लवकरात लवकर त्या ठिकाणी. हा जो सभागृह आपल्याला दामोदरराव पेठे, राजेंद्रजी खर्डे, अनिलराव ठाकरे, गजाननराव धुर्वे, सुदेशराव राऊत, लक्ष्मणराव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, दीपकराव कोहणे, हेमंतराव देशपांडे, संतोषराव ठाकरे, दीपकरावजी खर्डे, मानसी दमडूजी कुबडे, अमरभाऊ ठाकरे, साहेबरावजी भोरे, श्रीकृष्णराव धुरे, रामचंद्रजी ठाकरे, रामभाऊजी भुजाडे, डॉक्टर उद्धवराव गावंडे, किरणराव धेवले, विनोदरावजी पेठे, रामरावजी कोडे, वसंतरावजी खर्डे, वामनरावजी पेठे, मधुकरराव पांडव, गणेशराव खर्डे, विनोदराव ठाकरे, उद्धवरावजी पाते, मोहनराव रामटेके, अरुणराव धुर्वे, राजेंद्री खर्डे, सुधाकरराव राऊत, सुरेशराव भोगे, राघोजी कुबडे, धनराजजी तुपकर अशी ही प्रमुख संपूर्ण नियोजन समिती आहे. या सर्व नियोजन समितीतनं ध्वजारोहणापाशी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांना गोळा व्हायचा. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपलं ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होणार आहे. याच्या व्यतिरिक्त सगळी मार्गदर्शक मंडळी, प्रमुख आयोजन समिती, वरुड तालुका विशेष नियोजन समिती, विशेष सहकार्य ज्यांनी या कार्यक्रमाला हो म्हणून अशी प्रेरणा दिली असे मान्य संतोषरावजी विघे, तसेच आमचे रमेशरावजी पांडव, सगळा हा संपूर्ण परिवार. वास्तविकता या गावामध्ये महानुभाव संप्रदायाची असलेली फक्त 4च घरं आहेत आणि मग 4 घराच्या व्यतिरिक्त या कार्याला फार मोठं भरगच्च सहकार्य या सर्व गावातील ग्रामस्थांनी, महिलांनी, पुरुषांनी, आमच्या भगिनींनी देत आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, सकाळपासून हा कार्यक्रम महानुभाव पंथाचाच नसून संपूर्ण गावाचा कार्यक्रम आहे. गावाचा नसून तालुक्याचा आहे, तालुक्याचा नसून जिल्ह्याचा आहे. आणि म्हणून या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय होणाऱ्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, गावातील ग्रामस्थांनी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो. अवघ्या काही क्षणातच या पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेच्या उद्घाटकी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. दंडवत प्रणाम. पाणी पिणाऱ्यांनी गडबड करू नये, पाणी देणाऱ्यांनी सुद्धा गडबड करू नये. आता प्यायचं तर पिऊन घ्या, नंतर 1-1.5 तास पाणी आपल्याला मिळणार नाही, कारण की व्याख्यात्यांना गडबड चालत नाही. आणि पुढे जर बसायचं असेल दुपारच्या सत्राला आपापल्या बाटला आपल्या जवळ घेऊन बसायचं. तुमच्या जवळ कोणी पाणी आणून देणार नाही. 1-1.5 तास सोबत बॉटल ठेवायची. तहान लागली तर आपलीच बॉटल आपण प्यायची, पाणी प्यायचं. पण जेणेकरून बाहेरच्या स्वयंसेवकांना किंवा गावातील मंडळींना, महिलांनी त्यांना त्रास देऊ नये, पुरुषांनी त्रास देऊ नये. आपण कुठेही जातो, क्लासमध्ये असतो, वर्गामध्ये असतो किंवा कुठे आपण प्रवासाला निघालो तर आपल्या बाटला आपण सोबत ठेवत असतो. तशाच आपण या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला जर तहान लागत असत, आपली प्रत्येकाने छोटी छोटी बॉटल घरून आणावी आणि घरून आपल्या बॉटलीतील पाणी आपणच पेत राहावं. यापुढे सगळ्यांनी लक्ष द्यावं. दंडवत प्रणाम. मनोहररावजी खर्डे हे सुद्धा सक्रिय आहे, खरोखर अभिनंदनास पात्र आहे. हा संपूर्ण परिवार आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री नरेशचंद्र पाटील ठाकरे, माजी अमरावती या संस्थेचे उपाध्यक्ष आहे. आणि मग काही वेळातच त्यांचं सुद्धा आगमन या सभागृहामध्ये होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या सकाळच्या
ग्राम प्रभात फेरीला उशीर झालेला आहे. आपली उद्यापासून निघणारी ग्राम प्रभात फेरी ही लवकरात होणार आहे. ग्राम प्रभात फेरी ही 2 वेळा निघणार आहे, लक्षात ठेवा. एक सकाळची 5ची आरती संपली, 5:15 वाजता ग्राम प्रभात फेरी होईल. आणि दुपारची ज्यावेळेस आपलं सत्र संपलं लगेच ग्राम प्रभात फेरी अर्ध्या तासाची गावामधून निघणे. त्यानंतर संध्याकाळची ग्राम प्रभात फेरी झाली लगेच आपला या ठिकाणी देवपूजा वंदन झाली का महाआरती झाली का लगेच जेवण झालं की संध्याकाळचं कार्यक्रम हा या ठिकाणी होणार. अशा पद्धतीने कार्यक्रमाची नियमावली या ठिकाणी नियमितपणे सुरू राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दंडवत प्रणाम. माझ्या खुशीला होता तू बाळ, अवघ्या आयुष्याचा बनला तू काळ. माझ्या खुशीला होता तू बाळ, अवघ्या आयुष्याचा बनला तू काळ. जन्मभर तुझे पुरविले लाड, सेवा केली तुझी मी रात्रंदिन. माझ्या खुशीला होता तू बाळ, अवघ्या आयुष्याचा बनला तू काळ. माझ्या खुशीला होता तू बाळ, अवघ्या आयुष्याचा बनला तू काळ. जन्मभर तुझे पुरविले लाड, सेवा केली तुझी मी रात्रंदिना. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले रे. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. पाणी मेघावरी रडतो कशाला, उगीच तारण को देऊ घशावा. मेघावरी रडतो कशाला, उगीच तारण को देऊ घशाला. नको देखावा गाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधारा. नको देखावा गाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधारा. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले रे. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. जिवंतपणे कधी पुसले नाही, आटक शाळार मनोस आई. आटक शाळार मनोस आई. आणली नाही कधी खान मिठाई, नाही पाणी पाजले रे. जगदीशा तू नाही
ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा आयोजित पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंथीय भव्य मेळावा आज हातरुणा या गावामध्ये संत माईंभट सभागृहामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समारंभाध्यक्ष परमपूज्य परमहंत कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा यांचं आगमन या माईभट सभागृहामध्ये होते आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी परमपूज्य परमहंत कवीश्वर कुलाचार्य यक्षदेव बाबा शास्त्री यांचं सुद्धा आगमन माईभट सभागृहामध्ये होते आहे. भव्य दिव्य अशा या व्याख्यानमाला सोहळ्याला हातरुणा या गावामध्ये आज शुभ मुहूर्तावर या व्याख्यानमालेची सुरुवात होते आहे. तरी मी आजूबाजूला उभे असलेल्या मंडळींना विनंती करते की आपण सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. लवकरच पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेला सुरुवात होते आहे. संत महंतांचं आगमन या नगरीमध्ये झालेलं आहे. सर्वांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. भव्य दिव्य अशा या सोहळ्याचा गावकरी बंधूंनी सुद्धा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करते. परमपूज्य परमहंत कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा अमरावती यांचं आगमनही या संत नगरीमध्ये झालेलं आहे. आजच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर भक्त श्री यक्षदेव बाबा शास्त्री रिद्धपूर कोषाध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद रिद्धपूर जिल्हा अमरावती यांचंही आगमन या संत नगरीमध्ये झालेलं आहे. आणि आजच्या या व्याख्यानमालेला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत परमपूज्य परमहंत श्री जयराज बाबा शास्त्री साळवाडी जुन्नर येथून बाबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे श्री गोविंद प्रभूंची सामाजिकता. श्री गोविंद प्रभूंची सामाजिकता या विषयावर आजचं पहिलं विचारपुष्प गुंफलं जाणार आहे. सर्व कार्यक्रमाचा सद्भक्त मंडळींनी आस्वाद घ्यावा ही आयोजकांच्या वतीने मी पुनश्च नम्र विनंती करते. आणि परिसरामध्ये उभे असलेल्या माझ्या बंधू भगिनींना विनंती करते की कृपया आपण माईभट्ट सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. दीवानी दीवानी
रंगीला मोरा सावरिया मुझको तेरे उनकी नजरिया मुझको तेरे उनकी नजरिया रंग रंगीला मोरा सावरिया मुझको तेरे उनकी नजरिया कैसे सुनाऊं अपनी जुबानी कैसे सुनाऊं अपनी जुबानी कैसे सुनाऊं अपनी जुबानी दीवानी दीवानी मैं जाऊं दीवानी दीवानी मैं तो दीवानी दीवानी मैं तो दीवानी दीवानी मैं दीवानी दीवानी मैं जाऊंगी दीवानी 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 मैं जाऊंगी दीवानी सावरिया बिन लागे नहीं मन सावरिया बिना लागे नहीं मन मैं हूँ सा काना की जोगन मैं हूँ से काना की जोगन सावरिया बिन लागे नहीं मन मैं हूँ सा काना की जोगन तेरी अदा है सबसे सुहानी तेरी अदा है सबसे सुहानी दीवानी दीवानी वैशाली दीवानी 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 वैशाली दीवानी 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 मैं तो दीवानी दीवानी मैं तो दीवानी 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 वैशाली दीवानी 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 मैं दीवानी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या सोहळ्याला सुरुवात होते. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या या सोहळ्याचं ध्वजारोहण माननीय श्री सतीश भाऊ देशमुख महामंत्री वरुड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळ यांचे शुभ हस्ते संपन्न होते. परमहंत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कार्यचक्र बाबा अमरावती आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर उपाध्याय श्री लक्ष्मी बाबा शास्त्री रिद्धपूर. आजच्या सोहळ्याला या व्याख्यानमालेला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत परमपूज्य परमहंत श्री जयराज बाबा शास्त्री सारवाडी जुन्नर आणि विषय गुंफणार आहेत श्री गोविंद प्रभूची सामाजिकता. ध्वजपूजन या ठिकाणी संपन्न होते आहे.
भारतीय संस्कृती या झेंड्याचं महत्व, झेंडा पूजनाचं महत्व संस्कृतीनं आम्हाला शिकवलेलं आहे. असं म्हणतात, सूर्य कुलाच्या साम्राज्यावर कधी न मावळला, सूर्य कुलाच्या साम्राज्यावर कधी न मावळला, तो मावळला या भूवर गर्व गरुडी सगळा, तो मावळला या भूवर गर्व गरुडी सगळा. असा आमचा हा भारत देश, थोर उदात्त आमची संस्कृती. आणि या संस्कृतीचंच एक वैशिष्ट्य म्हणजे झेंडा पूजन अमरावती यांचे उपस्थितीमध्ये, तसेच माननीय श्री नरेंद्रजी ठाकरे उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा माजी आमदार सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे, संत महंतांची उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे. एक प्रज्वल आणि परमेश्वराची आराधना काय प्रार्थना ईश्वराशी बोलताना तेच काळीज हसते, ईश्वराशी बोलताना तेच काळीज हसते. परमपूज्य परमहंत ईश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबा अमरावती तथा परमपूज्य परमहंत यक्षदेव बाबा शास्त्री रिद्धपूर कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य परमहंत विनयाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि माननीय श्री सतीश भाऊ देशमुख महामंत्री वरुड तालुकाचा सोहळा संपन्न. मी विनंती करते बाबांना बकाईश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा शास्त्री बाबांच्या हस्ते आजच्या या श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान मालेचं उद्घाटन म्हणून बाबांना विनंती करतो, आपल्या हस्ते दीप प्रज्वलन करावं असे मी परमपूज्य परमहंत यक्षदेव बाबा शास्त्री रिद्धपूर यांचे शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होते. माणसातला माणूस शोधायला, माणसातला माणूस शोधायला, शोधलेला माणूस जोडायला आणि जोडलेला माणूस जपायला शिकवतो हा दीप. आत्मतेजात व्हायला, प्रकाश गीत गायला, वेड्या वाट सरूसाठी दीपस्तंभ व्हायला शिकवतो हा दीप. अंधारल्या मनाला उजळू चला दिव्याने, अंधारल्या मनाला उजळू चला दिव्याने, संकल्प जीवनाचे करू पुन्हा नव्याने, संकल्प जीवनाचे करू पुन्हा नव्याने. अतिशय थोर उदात्त आमची भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचंच एक वैशिष्ट्य, कुठल्याही सोहळ्याची सुरुवात परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून आणि दिव्याप्रमाणे तेजोमय हो ही महानुभाव परिषद रिद्धपूर जिल्हा अमरावती बाबांनीही विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच माननीय श्री नरेंद्रजी ठाकरे उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा माजी आमदार मोर्शी विधानसभा त्यांना सुद्धा विनंती करते की आपणही आपलं प्रमुख अतिथींचं तथा स्वागताध्यक्षाचं स्थान ग्रहण करावं. संत महंत आणि मान्यवर मंडळी या विचारपीठावर विराजमान झालेली आहे. लवकरच आपला या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मी आमंत्रित करते कुमारी ऋतुजा फांदळे आणि सहकारी. दंडवत प्रणाम. वाहत्या निर्झरांना कधी थांब म्हणता येतं का? वाहत्या निर्झरांना कधी थांब म्हणता येतं का? निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करता येतं का? माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. बरंच काही गमावलं तरी खूप काही बाकी असतं. आयुष्याची वजाबाकी करता करता उरतं तरी काय? आयुष्याची वजाबाकी करता करता उरतं तरी काय? आठवणींच्या गावांकडे हळूच वळणारे पाय, हळूच वळणारे पाय.
स्वागतम आपका स्वागतम 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 आपका किस तरह से नमन मैं करूँ आपका किस तरह से नमन मैं करूँ आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका स्वागतम आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका स्वागतम आपका स्वागतम 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 आपका किस तरह से नमन मैं करूँ आपका किस तरह से नमन मैं करूँ आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका काव्य फुलांची उधळण करून संत महंत आणि पावली मंडळींचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. असं म्हणतात सुनहरी धूप थोडीशी बरसात के साथ यानंतर माननीय सौ अश्विनी परतेती सरपंच ग्रामपंचायत हातुर्णा तसेच माननीय श्री मनोहररावजी खर्डे उपसरपंच आपणही विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. माननीय श्री मनोहरराव खर्डे. आजच्या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा अमरावती यांचं पुष्पहार आणि स्वागत करण्यासाठी आणि या स्वागत करतील माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा माजी आमदार माननीय श्री युवराजजी कराळे हे सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे साहेब परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा अमरावती यांचं स्वागत संपन्न होत आहे. विचारपीठावर परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर उपाध्याय अमरावती श्री स्वागत करत आहेत माननीय श्री मनोहरराव खर्डे उपसरपंच ग्रामपंचायत हातुर्णा.
बाबांचे स्वागत. या ठिकाणी संपन्न होते. आजच्या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख विचारपीठावर स्थानापन्न आणि बाबांच्या स्वागतासाठी आमंत्रित करते श्री पावडे यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते. माननीय श्री नरेश चंद्रजी ठाकरे साहेब उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा माजी आमदार यांचं स्वागत संपन्न होते आहे. यानंतर प्रास्ताविक करतील सतीश भाऊ देशमुख महामंत्री वरुड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळ. सर्वांचं शब्द 31 मार्च पासून तर 4 एप्रिल पर्यंत श्री पंचकृष्ण सभा प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंचमी मेळावा आज पासून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे हातुर्णा नगरीमध्ये. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, तसेच प्रमुख अतिथी परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर उपाध्य अमनाय श्री एकशदेव बाबा शास्त्री रिद्धपूर, कोषाध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद रिद्धपूर जिल्हा अमरावती. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख व्याख्याते आहे श्री जयराज बाबा शास्त्री साळवाडी जुन्नर, तसेच मंचकावर उपस्थित संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेशचंद्र उर्फ बाबासाहेब ठाकरे माजी आमदार, विद्यमान उपाध्यक्ष शिवाजी सोसायटी अमरावती, तसेच मंचकावर उपस्थित असलेले आपल्या युवराज भाऊ कराळे, तसेच उपाध्यक्ष खर्डे दादा, तसेच उपस्थित असलेले पावळे दादा, तसेच आमचे मार्गदर्शक तथा मुख्य आयोजक वैरागिक बाबा, तसेच उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक मंडळी, तपस्विनी माता, तसेच बाहेरगावून आलेले भक्त मंडळी, तसेच गावातील सर्व माझे बांधव आणि भगिनी, पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला जी आपण मागील 8 वर्षापासून या पंचकृष्ण व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येते. आपल्या तालुक्याच्या वतीने हे दरवर्षी आयोजन करण्यात येते. आपलं हे 9वं वर्ष आहे. या अगोदर मागील वर्षी बाबुळखेडा, दापोरी, त्यानंतर त्याच्या अगोदर मांगरुळी, बिनोळा, राजुरा बाजार, उदापूर, त्याच्या अगोदर लोणीला, थडीकोणीला महिलाचं जे संस्कार शिबिर आपल्या मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेलं होतं. तसाच उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्री संतोषरावजी विगे तसेच रमेशराव पांडव यांनी पुढाकार घेऊन मागील बाबुळखेड्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी
विडा घेतलेला होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन त्याप्रमाणे घेण्यात आलं. तर खरोखरच आपलं असं तालुक्याचं नशीब म्हणा की आपल्याला वैरागी बाबासारखे प्रमुख मार्गदर्शक आपल्याला लाभले. गोष्ट अशी होती की मागील 9-10 वर्षा अगोदर तालुक्यामध्ये महानुभाव पंथाची मंडळी कोणती आहे, कोण आपल्या पंथामधला आहे याची कल्पनाही नव्हती. आणि आपला जो पंथीय मंडळी आहे ही सगळी अज्ञानामध्ये होती. कारण असं होतं की आपल्या घरी देवपूजा करून सर्व लोक आपल्याच घरी पूजा करून देवभक्ती करत होते. परंतु आज जेव्हापासून तालुक्यामध्ये पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला तेव्हापासून बाबांनी ज्ञानदानाचं काम केलं आहे. वास्तविक पाहता वैरागी बाबांना काही आवश्यकता नाही की एवढी मेहनत घेणं, रात्रंदिवस फिरणं, पत्रिका वाटणं, जनतेपर्यंत जाणं. त्यांना जर भक्ती करायची असली तर एखाद्या जंगलामध्ये जाऊन ते आपले झाडाखाली भक्ती करू शकते. परंतु त्यांनी एक असा विडा उचललेला आहे. गावोगावी जाऊन आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गावात जाऊन बाबांनी सामूहिक देवपूजा सुरू केली. देवपूजेचा उद्देश एवढाच की पंथीय सर्व जनता जी मंडळी आहे ती सर्व एकत्रित येऊन आठवड्यातून एक वेळा सामूहिक देवपूजा करतात आणि प्रेम भावनेने राहतात. तर आपण जेव्हापासून आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून तालुक्यातील मंडळी बाहेर पडली आणि जे अज्ञानातून होते त्यांना ज्ञान मिळालं. कारण आपल्या इथे मोठे मोठे वक्ते महंत लोक इथे आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानातूनच आपली उन्नती होते. विशेष म्हणजे हे जे आवश्यक आहे, तरुण पिढी आज व्यसनाकडे लागलेली आहे. त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आज संस्काराची आवश्यकता आहे. आतापासून जर त्यांना संस्कार मिळेल तर त्यांचं भविष्य चांगलं होईल. त्यांच्यावर चांगले संस्कार जर झाले तर पुढील पिढी ही चांगल्या प्रकारे घडेल. आज ह्या कार्यक्रमामुळे आपण सर्व दरवर्षी एका ठिकाणी जमतो, एकामेकाचे सर्वांचे आपले परिचय झाले, नातेवाईकांपेक्षाही आपल्याला ही जनता प्रिय झाली. याचं श्रेय सर्व वैरागी बाबांनी जे 9 वर्षापासून आपल्या इथं व्याख्यानमालेचे कार्यक्रम ठेवले आहे त्यातून जो जे आपल्याला एकामेकासोबत जे संबंध निर्माण झाले, नातेवाईकांपेक्षाही खूपच जिव्हाळ्याचे संबंध सर्वांचे निर्माण झाले. खरोखरच हातुरण्यावाले नशीब की यावर्षी हा आपला कार्यक्रम संपन्न होत आहे. कारण आज 4 दिवस साधू संत महंतांचे इथे पाय पडणार आहे आणि ही हातुर्णा भूमी पवित्र होणार आहे. तर हा असाच कार्यक्रम 4 दिवस संपूर्ण हातुर्णा वासियांनी सहकार्य करावं कार्यक्रम यशस्वी होण्याकरता अशी मी सर्वांना विनंती करतो. मला प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा माजी आमदार हे शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रमुख भाग हातुर्णा येथील संतोषराव विगे आणि गावातील सर्व तरुण मुलं एकत्रित आलेत आणि सालबर्डी इथे बाबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आणि ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम आज 31 मार्च रोजी या ठिकाणी होत आहे.
त्याचं उद्घाटन सोहळ्याचं काम, ध्वजारोहणाचं काम झालेलं आहे आणि आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, परमपूज्य आचार्य प्रवर उपाध्यक्ष एकशदेव बाबा शास्त्री रिद्धपूर आणि ज्यांचं प्रमुख व्याख्यान आहे ते जयराज बाबा शास्त्री जुन्नर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित मनोहररावजी पावडे, युवराजजी कराळे, मनोहरराव खर्डे आणि या वरुड तालुक्यातील सर्व मानभाव पंत मंडळी आणि माता भगिनी या ठिकाणी आतुरणा आणि या परिसरातील आलेली सर्व मंडळी. हा कार्यक्रम मानभाव पंथांचा जरी असला आणि आपल्या इथं कल्पना आहे की मोजके घरं जरी असले तरी सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आणि मी विनंती करतो सर्वांना की अतिशय चांगला असा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि त्याकरता आपला सर्वांचं सहकार्य आपला कार्यक्रम म्हणून हे निश्चित मिळेल हे मी आपला सर्वांना आश्वासन देतो. मानभाव पंथांच्या कार्यक्रमामध्ये असो, आपला देश भारत देश ह्या अनेक जाती धर्म पंथांनी जोडला गेलेला आहे. अनेक धर्म आहे, अनेक पंथ आहे, त्यापैकी मानभाव पंथ सुद्धा हा एक आहे. आणि कोणत्याही धर्माचा ग्रंथ वाचा, कोणत्याही पंथाची शिकवण घ्या, त्यामध्ये एकच सांगितलेला आहे की माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं. हाच सगळ्या धर्माचा साराचा सारा, मग तो कोणताही धर्म असो, कोणताही पंथ असो. आणि मानभाव धर्मामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या जे काही लीला सांगितल्या जातात आणि त्यामधून जे आपल्याला उद्बोधन सगळी मंडळी करणार आहे, त्यामध्ये सुद्धा त्या सारामध्ये सुद्धा हेच आहे की माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे. आणि धर्माचं जे आचरण किंवा पंथाचं जे आचरण आहे त्या सगळ्या धर्मपंथाच्या आचरणामध्ये सुद्धा त्याच गोष्टी साधारणतः जुळत्या मिळत्या सांगलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या देशाच्या याच्यामध्ये वेगवेगळे पंथ धर्म जरी असले तरी त्याचा सार साधारणतः एकच आहे. आणि या सगळ्या महान विभूतीच्या मार्गदर्शनातून आपल्याला त्याचा निश्चित लाभ घ्यायचा आहे. मी या सगळं महंत लोकांचं या आतुर्णा नगरीमध्ये आल्याबद्दल मनपूर्वक आतुर्णावासियांतर्फे स्वागत करतो. येणाऱ्या पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम निश्चितच चांगला होईल आणि निश्चित आमचं सर्वांचं आतुर्णावासियांचं सहकार्य राहील एवढं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद. शुभेच्छा पर दोन शब्द सरांनी या ठिकाणी व्यक्त केले. त्यांच्यासाठी म्हणते, घ्या उंच अशी भरारी, घ्या उंच अशी भरारी, गगनास घालून येसने, क्षितिजाच्याही पलीकडे कर्तृत्व ठरो देखणे, क्षितिजाच्याही पलीकडे कर्तृत्व ठरो देखणे. यानंतर आजच्या या सोहळ्याचे प्रमुख व्याख्याते परमपूज्य परम महंत श्री जयराज बाबा शास्त्री साळवाडी जुन्नर हे आपलं विचार पुष्प या ठिकाणी गुंफणार आहे आणि विषय आहे श्री गोविंद प्रभूंची सामाजिकता. धरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो.
वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ट पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्